देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दीप अमावस्या किंवा याला आषाढ अमावस्या असे सुद्धा म्हणतात. काही जण याला गटारी अमावस्या सुद्धा म्हणतात, परंतु गटारी अमावस्या म्हणणं कितपत योग्य आहे तेच आपण पाहणार आहोत. ही चतुर्मासातील पहिली अमावस्या असते. असं मानलं जातं की श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. ह्या अमावस्याला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले गेले आहे. याच दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. सर्वत्र या अमावस्याला गतहारी या शब्दाचा अपभ्रम होऊन गटारी अमावस्या म्हणून काही लोक त्यांची चेष्टा करतात, परंतु याचा अर्थ आहे गतहारी, तर त्यालाच लोकांनी गटारी म्हणून नाव संबोधले आहे. पण आपण या अमावस्याला दीप अमावस्या म्हणूनच ओळखतो. यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्याची पहाट असं सुद्धा म्हणतात. या दिवशी घरातील सर्व दिवे धुवून पुसून लावले जातात आणि नंतर त्यांची पूजा केली जाते. आणि या पूजेत काही ठिकाणी कणकेचे दिवे लावून सुद्धा त्या दिव्याला ओवाळले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवर येतात असा समज आहे, जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळेल. आणि अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दिवेदान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की दिव्याची अमावस्या का साजरी केली जाते. तर आपल्या पूर्वजांना रात्रीचा प्रकाश दिसण्यामुळं त्यांच्यासाठी ही अमावस्या साजरी केली जाते असे म्हटले जाते. पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात दिनांक 24 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. दीप अमावस्याच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात व संध्याकाळी पाटावर स्वच्छ कापड पसरावा आणि ते दिवे ठेवावे. ते तिळाच्या तेलाने किंवा तुपाने तुम्ही प्रज्वलित करू शकता. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करा. पूजा झाल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा आहे तर दीप सूर्याग्नी रूपस्तो तेजेश तेज उत्तम गृहाना मत्कृपा पूजा सर्व कामप्रदे भव या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेत. तेजामध्ये उत्तम तेज आहेच. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असं आपल्याला म्हणजे दीपपूजन झाल्यावर म्हणायचं आहे. तर आता दीप अमावस्याला दीपपूजन कसे करावे. सर्वप्रथम देव्हाऱ्याच्या बाजूला पाण्याने किंवा गाईच्या शेराने सारवून त्यावर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा. पाटाभोवती सुबक रांगोळी काढावी. घरातील असतील तेवढे चांदीचे, पितळेचं, तांब्याचं, मातीचं किंवा अन्य धातूचे दिवे घासून पुसून लख्ख करून या पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरून मग त्यावर आपल्याला दिवे ठेवायच्यात. खाली अक्षता ठेवायच्यात, मगच त्याच्यावर आपल्याला दिवे ठेवायचेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. सर्व दिव्यांची सर्व ज्योती उजळून लावाव्यात. तेलाच्या दिव्यात 2 वाती लावा आणि तुपाच्या दिव्यात म्हणजेच निरंजनात एकच तुपाची आपल्याला फुलबात लावायची आहे, हे लक्षात ठेवा. या दिव्यांची पूजा रोज घरातील देवांची आपण पूजा करतो तशीच पंचोपचारे पूजा करायची आहे. म्हणजेच काय तर गंध, अक्षदा, हळदी कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करावी. आघाडा, दुर्वा, लह्या अर्पण कराव्यात. दिव्यासमोर नैवेद्य आपल्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा. अगदीच काही जमलं नाही तर दूध, साखर किंवा एखादे फळ ठेवले तरीही चालेल. नैवेद्य कुठलाही दाखवा, पण कांदा लसूण विरहित शुद्ध शाकाहारी नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. त्यानंतर दीपमंत्र म्हणायचा आहे. हा दीपमंत्र तुम्हाला नक्कीच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. दीपपूजनासाठी नियम. सुतक असेल, मासिक अडचण असेल तर तुम्ही या दिवशी दीपपूजन करू नये. या दिवशी दीपपूजनाला महत्त्व आहे. वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला तुम्ही लावत चला. देव आपल्याला दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतो. देवांची मिती वेगळी, आपली मिती वेगळी आहे.
आपण इहलोकातील प्राणी आहोत. आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्याची ज्योत हवीच. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा व साधन पूर्ण होत नाही. या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून दीपपूजनासाठी हा एक दिवस ठेवला आहे. वरीलप्रमाणे पूजा पूर्ण करून दिव्यांच्या आवश्याची कहाणी वाचावी आणि पूर्ण दिवस अगदी आनंदात घालवावा. या दिवशी तुम्ही कोणालाही वाईट बोलू नये, कुणाचे वाईट चिंतू नये हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे तुम्ही दीप अमावस्या साजरी करा, नाही की गटारी अमावस्या. तर दीप अमावस्या साजरी करा आणि आपल्या पितरांना मुक्तीसाठी, त्यांच्या आनंदासाठी हे एक दिवा तरी तुम्ही अवश्य लावा. आणि आपल्या मुलांना कणकेच्या दिवाणी तुम्ही अवश्य ओवाळा. कणकेच्या दिवाणी आपल्या मुलांना ओवाळल्याने त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर प्राप्त होते. त्यामुळं हा सुद्धा नियम तुम्ही आपल्या लहान मुलासाठी वापरा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.